न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार. आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीपासून उतरंड खाली येते ते ग्रामपंचायतीपर्यंत येते. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा चढता क्रम आहे. आणि या सर्वांमध्ये तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद या निवडणुका ह्या तुलनेनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण ग्रामीण जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवणे, मांडणे आणि धोरणात्मक निर्णयापर्यंत ते पाठवणे यासाठी लोकसभा आणि विधानसभा यासाठी दुवा म्हणून या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या माध्यमातून काम होत असतं. आणि म्हणून ग्रामीण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टिकोनातून या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आणि याच निवडणुकांचे निकाल नुकतेच लागलेले आहेत. खरं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, मात्र 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्हा परिषदांची निवडणूक पार पडली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका तो प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळं आत्ता झालेल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि याच 12 जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या साधारणपणे 125 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. यामध्ये खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं वर्चस्व राहिलेला आहे तो महायुतीचा राहिलेला आहे. आणि राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये क्रमांक 1चं यश हे भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं आहे. तर त्या खालोखाल सत्तेमध्ये सहभागी असलेले शिवसेना शिंदे गट असतील, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट असेल, यांना देखील यश मिळालेलं आहे. आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तुलनेनं यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मात्र या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले हे 3 सहभागी पक्ष आणि या 3 सहभागी पक्षांचे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, एकमेकाच्या विरोधात लढलेले दिसले. आणि त्या निवडणुकीमध्ये अगदी आरोप प्रत्यारोप झाले भयंकर. मंत्रिपदाचा रुबाब मिरवला गेला. कुणी आपल्या आपल्या खात्याच्या बद्दलची दादागिरी प्रत्यक्ष जाहीर सभांमधून व्यक्त केली. विशेषतः जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद असल्यामुळं ग्रामीण जनतेच्या प्रश्नासाठी जर निधी पाहिजे असेल तर तो माझ्याच खात्याच्या माध्यमातून जाऊ शकतो. पालकमंत्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत, दुय्यम आहेत असं त्यांनी विधान केलं. तर नितेश राणे जे मंत्री आहेत अन्य, त्यांनी तर स्पष्टपणानं उमेदवार कोणत्या पक्षाचा निवडून आलेला आहे ते पाहून त्या मतदारसंघामध्ये निधी देण्याची दरपोक्ती केली. खऱ्या अर्थानं संविधान आणि संसदीय लोकशाही विचारात घेता निवडणूक लढेपर्यंत उमेदवार हा राजकीय असतो. निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर तो जनतेचा असतो, त्याला पक्षपात करता येत नाही. मात्र दुर्दैवानं महाराष्ट्रानं हे चित्र पाहिलं की मंत्री अगदी टोकाची भूमिका घेऊन प्रचार करताना दिसले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर केवळ शाब्दिक बाण चालवले गेले का, तर ही निवडणूक तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. तर या निवडणुकीमध्ये सत्ता आणि पैशाचा प्रचंड असा वापर झालेला दिसतो. किंबहुना आता निवडणुका आणि सत्ता पैसा हे एक प्रकारे समीकरणच बनलेलं आहे. विकास आणि विकासाचे मुद्दे हे केवळ व्यासपीठावर चर्चेपुरते उरलेले आहेत. बाकी ज्याला सूक्ष्म नियोजन म्हणतो आम्ही निवडणुकांसाठीचं, त्याच्यामध्ये मतदाराचे दर ठरले जातात. आणि ही खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टीनं धोक्याची घंटा आहे. काही जरी असलं तरी जो जिता वही सिकंदर अशा पद्धतीने विचार केला तर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे जे निकाल आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व यश मिळवत क्रमांक 1चा पक्ष म्हणून जनमान्यता मिळवलेली आहे. सांगायची गोष्ट अशी की सातारा जिल्हा परिषदेचा जो विषय आहे, प्रामुख्याने आपण सातारा जिल्ह्यापुरतं जर बघितलं तर सातारा जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जे एक चित्र होतं, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे जे 4 मंत्री आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, अनुक्रमे जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील, असं असताना इथली निवडणूक आणि इथली सत्ता जिल्हा परिषदेची कोण जिंकणार असे एक चित्र होतं. मात्र निकालामध्ये सातारा जिल्हा परिषदेची परिस्थिती त्रिशंकू झालेली आहे. जी की 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्भेळ यश मिळवलं होतं. 65 पैकी तब्बल 39 जागा जिंकत एक हाती बहुमत मिळवलं होतं. या निवडणुकीत मात्र 27 जागा जिंकत सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा जरी पक्ष असला तरी स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. आणि निवडणुकांमध्ये एकमेकावरती केलेले आरोप प्रत्यारोप पाहता सत्ता समीकरण कोणत्या दिशेला जाणार हे देखील आता
खऱ्या अर्थानं तसा बघितला तर प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण ज्या पद्धतीनं शंभूराज देसाईंना पाटणमध्ये टार्गेट केलं गेलं भाजपच्या 2 मंत्र्यांकडून, किंबहुना मकरंद पाटील जे आहेत वाई खंडाळामध्ये त्यांना ज्या पद्धतीनं घेरण्यात आलं, या सगळ्याचा विचार करता हे सत्ता समीकरण कशा पद्धतीनं पुढे जाणार, जेव्हा की सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला याही निवडणुकीमध्ये 20 जागी यश मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्ष 27 जागी जिंकलेला आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 जागी यश मिळालेलं आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की गेल्या 2017च्या निकालाच्या वेळेस काँग्रेसला ज्या 7 जागा मिळालेल्या, त्यावरून काँग्रेसची मोठी घसरण झालेली आहे आणि काँग्रेसला अवघी 1 जागा या जिल्हा परिषदेमध्ये जिंकता आलेली आहे. भारतीय जनता पक्ष गेल्या वेळी 7 जागा जिंकलेला, यावेळी 27 जागेवरती गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची 39 वरून घसरण झालेली आहे, ती 20 वर आलेली आहे. संख्या कमी जास्ती जरी झाली असली तर बहुमत मात्र सातारा जिल्हा परिषदेमध्ये कोणाचं नसल्यामुळं त्रिशंकू जिल्हा परिषद नेमकी कोणत्या दिशेला जाणार, या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार आणि त्यांना पाठिंबा कोण देणार, नवीन राजकीय समीकरण उदयाला येणार का? कारण या निवडणुकीमध्ये जर बघितलं, कोरेगावचे जे आमदार आहेत ते खऱ्या अर्थानं तांत्रिकदृष्ट्या का होईना ते एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाचे आहेत, मात्र त्यांच्या सुविद्य पत्नी या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या, त्या जिंकल्या देखील. मात्र अशा पद्धतीचं राजकारण या जिल्ह्यानं आज अखेर किंवा या महाराष्ट्रानं आज अखेर पाहिलं नाही. जी सत्ता समीकरणं आहेत त्यामध्ये म्हणजे इकडचा पदाधिकारी इकडच्या पक्षामध्ये येऊन लढतो, तिकडचा पदाधिकारी तिकडे जाऊन लढतो, म्हणजे विचाराला दुय्यम स्थान मानून निवडणुका जिंकणं, इलेक्टिव्ह मेरिट आणि भले पक्षांतर असेल, दल बदलू वृत्ती असेल, या सगळ्याला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटतात, ही जरी गोष्ट खरी असली तरी ती सत्ताधारी पक्षात राहून सुटतात. सत्ताधाऱ्यांच्याच बरोबर राहिलं तरच आपला विकास होईल, ही एक नवीन दुबळी मानसिकता म्हणावी लागेल. कारण आपण पाहिलेलं आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सांगोल्याच्या गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या त्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सत्ता समीकरणं पाहिली, मात्र त्यांनी त्यांचा विचार जपला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून निवडणुका देखील जिंकल्या आणि त्या भागाचा विकास देखील केला. मात्र अलीकडे दुबळी अशी एक सबब सांगत पक्षांतराला मोठं पेव फुटलेलं आहे आणि सत्तेच्या माध्यमातूनच विकास होतो आणि म्हणून सत्ताधारी पक्षाकडे जाणं आणि निवडणुका जिंकणं, ही गोष्ट घडली असताना कुठंतरी विचार, कुठंतरी निष्ठा ही दुय्यम ठरलेली आहे. मात्र या सातारा जिल्ह्यामध्ये एकमेव अपक्ष निवडणूक जिंकली ज्या विद्या रामकृष्ण वेताळ. खरं तर रामकृष्ण वेताळ यांची दुसरी पिढी ही भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे. मात्र इथं काय असणारा जो काय सत्ता संघर्ष आहे किंवा गटाचं राजकारण म्हणता येईल, यामध्ये त्यांना उमेदवारी डावलण्यात आली आणि मग त्यांनी बंडखोरी करत त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी कोपर्डी जिल्हा परिषद मतदारसंघातून दाखल केला, तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. म्हणजे पक्षीय विचाराला महत्त्व राहिलं नाही, तर पक्षामध्ये काही मंडळी ही पक्षापेक्षा मोठी बनू पाहतायत किंवा ती बनलेली आहेत आणि म्हणून ऐन निवडणुकीच्या काळामध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली. जरी पक्षावरती वर्चस्व कोणाचं जरी असलं तरी पक्षामध्ये केलेलं काम, पक्षावरती असलेली निष्ठा आणि जनसामान्याशी असणारी नाळ, याला जनता दुर्लक्ष करत नाही, हे कालच्या निकालामधून सिद्ध झालेलं आहे. रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी अपक्ष असताना देखील भरघोस मताने तिकडून निवडून आलेले आहेत. यातून सांगण्याची एकच गोष्ट आहे की सातारा जिल्हा परिषदेचे जे निकाल आहेत, पंचायत समित्यांचे जे निकाल आहेत, पंचायत समित्यांच्या या निवडणुकीमध्ये 4 ठिकाणी चिठ्ठीवरती भवितव्य ठरणार आहे. पंचायत समिती कोणाकडे जाणार किंवा कोण पंचायत समितीचा सभापती होणार. द न्यूज लाईन, अचूक वेधक.